हुतात्माचे अध्यक्ष वैभव नाईकवाडी यांचा राजीनामा संचालकांकडून अविश्वास प्रस्ताव ठरावापूर्वीच पद सोडले. पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथअण्णा नाईकवाडी हुतात्मा किसन अय्यर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नाईकवाडी यांनी अखेर सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या 42 दिवसांपासून कारखान्यावर सभासद आणि शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन सुरू होते. अखेर सोमवारी झालेल्या घडामोडीनंतर नाईकवाडी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर पत्रकारांशी बोलताना वैभव नाईकवाडी यांनी म्हटले, हुतात्मा संकुलातील सर्व संस्थांना चांगल्या चालाव्यात हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे. आज राज्यभर सहकार क्षेत्रात हुतात्म्याचा एक वेगळा आदर्श आहे आणि त्याला कसलीही गालबोट लागू नये यासाठीच मी कारखान्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि सांगली जिल्हा बँकेचे संचालक CB पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या बैठकीत सोमवारी राजीनामा देण्याचे ठरले होते. त्यानुसार आज कारखान्याच्या कार्यकारी संचालकांकडे राजीनामा सुपूर्द केलेला आहे. यापुढे संकुलाच्या प्रगतीसाठी कार्यरत राहणार असून सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस नोंदी करून हुतात्माला सहकार्य करावे. वैभव नाईकवाडी यांनी दिलेला राजीनामा CB पाटील यांनी आंदोलनस्थळी आंदोलकांसमोर वाचून दाखवला आणि यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भूमिका स्पष्ट केली. यावर उपस्थित आंदोलकांनी आपले प्रश्न मांडले. दुसरीकडे अध्यक्ष वैभव नाईकवाडी यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानुसार कारखान्याच्या 16 संचालकांनी रविवारीच आष्टा येथे अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्यासमोर उपस्थित राहून या अविश्वास ठरावावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. अध्यक्ष नाईकवाडी यांनी कारखान्यावरील कर्ज फेडूनच राजीनामा द्यावा या मागणीसाठी किरण नाईकवाडी, गौरव नाईकवाडी, केदार नाईकवाडी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होते. सोमवारच्या निर्णयावेळी 15 गावातील सभासद आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथअण्णा नाईकवाडी हुतात्मा किसन अय्यर सहकारी साखर कारखाना वाळवे या कारखान्याच्या चेअरमन पदाचा मी राजीनामा देत आहे. खरं कॉलेज संपल्यानंतर सुद्धा कोणत्याही पदावरती नसताना मी जवळपास 12-13 वर्ष काम करत होतो. या उद्योगावरती अवलंबून असणारे शेतकरी कामगारांच्या आर्थिक प्रगतीसाठी भविष्यात सुद्धा मी कार्यरत राहणार आहे. खरं आंदोलन थांबावं या बाबतीमध्ये पहिल्यापासूनच माझा आग्रह होता आणि त्यासाठी पुढं मागं होण्याची सुद्धा माझी तयारी होती. ही माध्यमातून मी जाहीरही केलं होतं. आज मी या उद्योगावरती परिणाम होऊ नये आणि हा व्यवस्थित उद्योग चालावा, या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांची आर्थिक प्रगती व्हावी, त्यांच्या कुटुंबावरती कोणताही वाईट परिणाम होऊ नये ह्या बाबीचा आणि त्याचबरोबर सारासार सर्व बाबीचा विचार करून मी माझ्या चेअरमन पदाचा आज राजीनामा देतोय. सर्वांनी मध्यंतरीच्या वेगवेगळ्या बातम्या येत असतील किंवा माध्यमातून काही ऐकाय येत असेल, जे वाचलं असेल तर ह्या सगळ्याचा परिणाम ह्यावरती होऊ नये, कोणीही विचलित होऊ नये. ऊसाच्या नोंदी कराव्यात, ऊस घालावा, सगळ्यांनी सर्वच उद्योग अधिक चांगला आणि जोमानं चालवण्याच्या दृष्टीनं सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करणं, अण्णांच्या मार्गदर्शनाखाली जे आपण शिकलोय, ज्या मार्गदर्शनानं आत्तापर्यंत चालवलेलं आहे कामकाज, ऊसाला जास्तीत जास्त दर देण्याची प्रथा आणि पायंडा आपण पाडलेला आहे, त्याच पद्धतीनं भविष्यामध्ये सुद्धा आपण सर्वांनी हे करूया एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो आणि मी थांबतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.